नमस्कार. डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. आपणा सर्वांसाठी पुन्हा हवामानाची एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे, जी तुमच्या सर्वांसाठी खूप महत्त्वपूर्ण राहणार आहे. तर या अपडेटमध्ये आपण स्क्रीनवरती मॉडेल बघू शकता. या मॉडेलमध्ये आपल्याला दिसून येत असेल की जे बंगालच्या उपसागरातील ढगांचा पट्टा होता, तो ढगांची सर्व दाटी आता आपल्याला महाराष्ट्राकडे रवाना दिसते. महाराष्ट्रामध्ये याचा प्रभाव आपल्याला पूर्व विदर्भापासनं ते पश्चिम महाराष्ट्रापर्यंत बघायला मिळतोय. पूर्व विदर्भामध्ये नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, त्यानंतर इकडं अमरावती, अकोला या सर्व साईडला आपल्याला ढगांची दाटी बघायला मिळते. मराठवाड्यामध्ये सुद्धा औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड भागाला, अहमदनगर या सर्व भागांमध्ये आपल्याला ढगांची दाटी बघायला मिळाली. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे या भागात सुद्धा आपल्याला ढग दाटून आलेले दिसत आहेत. मुंबई, कल्याण, डोंबिवली या भागामध्ये सुद्धा ढगांची दाटी बघायला मिळते. तर उत्तर महाराष्ट्रामध्ये पण सुद्धा याचा प्रभाव आपल्याला दिसून येतोय. तर हे जे आहे हे बंगालच्या उपसागरातील ढग यांची वाटचाल, यांची दिशा बदलली असून ती पश्चिमेकडे चाललेली आहे आणि पश्चिमेकडे महाराष्ट्राकडे वळती आहे. त्यामुळे हळूहळू संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकलेला आहे आणि पावसाची सक्रियता जी आहे ती सक्रियता या गोष्टीमुळे आपल्याला वाढलेली दिसते. त्यानंतर एक समोरील मॉडेल बघूया आपण. या मॉडेलनुसार आपल्याला कमी दाबाचे ढग दिसून येतील. तर कमी दाबाचे जे ढग आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात विखुरलेले असून ते महाराष्ट्रामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय दिसत आहेत. कमी दाबाच्या ढगांमुळे जे आहे ती पावसाच्या सक्रियतेमध्ये वाढ झाली असून मुसळधार प्रकारच्या पावसाची अंदाज एक वर्तवला गेला आहे. त्यानंतर एक समोरील मॉडेल बघूया आपण. त्यानुसार आपल्याला पावसाची सक्रियता कळून येईल. तर हे मॉडेल जे आहे ते तुम्हाला आनंदी करणारं मॉडेल आहे. या मॉडेलनुसार आपल्याला दिसून येत असेल की जे बंगालच्या उपसागरामध्ये आपल्याला कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला होता, तो कमी दाबाचा पट्टा आता नाहीसा झालेला आहे. बंगालच्या उपसागरामध्ये आपल्याला कुठंच कमी दाबाचा पट्टा दिसून येत नाही आहे. त्याची जी दिशा आहे ती वाटचाल आहे ती पश्चिमेकडे असून ती आता महाराष्ट्रामध्ये सक्रिय दिसते आहे आपल्याला. आणि आता कमी दाबाचा पट्टा जो आहे तो पश्चिम महाराष्ट्रापर्यंत आपल्याला जो आहे तो सक्रिय दिसून येतोय. बघू शकता आपण यामध्ये पालघर, वाडा, इगतपुरी, कल्याण, डोंबिवली, मुंबई या सर्व भागांमध्ये आपल्याला जे आहे ते कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला दिसतोय. नाशिकच्या भागामध्ये सुद्धा कमी दाबाच्या पट्ट्याची सक्रियता आहे. त्यानंतर अकोलामध्ये सुद्धा आपल्याला कमी दाबाचा पट्टा सक्रिय दिसतोय. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं पावसाच्या सक्रियतेमध्ये वाढ झाली असून मुसळधार प्रकारचा पाऊस आपल्याला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बघायला मिळेल. यामध्ये आपण बघू शकता की बंगालच्या उपसागरामध्ये जो कमी दाबा पट्टा निर्माण झाला होता तो हळूहळू पूर्व किनारपट्टीवर आपल्याला सक्रिय दिसला. त्यानंतर पश्चिमेकडे वाटचाल होऊन तो मध्य प्रदेश आणि पूर्व विदर्भामध्ये सक्रिय होता. आता हळूहळू पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला कमी दाबाचा पट्टा बघायला मिळतोय. यामध्ये सर्व भागांमध्ये आपल्याला अमरावती, यवतमाळ, कारंजा, अकोला, वाशिम, त्यानंतर खामगाव, लोणार, जिंतूर, परभणी, पूर्णा, बसमत, त्यानंतर पाथरी, माजलगाव, सैलू, मानवत या सर्व भागांमध्ये आपल्याला जे आहे ती पावसाची सक्रियता दिसून येते. आता जरी पावसाची सक्रियता ही हलक्या स्वरूपाची असली तरी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळं येत्या काही तासांमध्ये अतिमुसळधार असा पाऊस आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघायला मिळेल. यामध्ये पंढरपूर, सोलापूर या भागामध्ये सद्यस्थितीत तरी आपल्याला काही दिसून येत नसलं तरी येत्या काही तासांमध्ये तिथं सुद्धा आपल्याला पावसाची सक्रियता जी आहे ती नक्कीच बघायला मिळणार आहे. त्यानंतर कल्याण, डोंबिवली, वाडा, इगतपुरी, नाशिक या भागांमध्ये तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार, धुळे या भागात सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारचा पाऊस बघायला मिळेल. तर या मॉडेलनुसार तुम्हाला समजून आलेलंच असेल की कशा प्रकारे कमी दाबाचा पट्ट्याची दिशा बदलली असून ती पश्चिमेकडे वळलेली आहे आणि वाऱ्यांचा वेग वाढल्यामुळं ती पूर्णपणे आपल्याला महाराष्ट्रामध्ये सक्रिय दिसते. संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो आता व्यापलेला आहे पावसाने आणि अतिमुसळधार पावसाचे जे आहेत ते संकेत दिलेले आहेत. त्यानंतर हे मेघगर्जनेचं मॉडेल. मेघगर्जना सद्यस्थितीत तरी दिसून येत नसली तरी येत्या काही तासांमध्ये आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मेघगर्जनेचा प्रभाव दिसेल. या मॉडेलनुसार आपल्याला ढगाळ वातावरण दिसून येईल. बंगालच्या उपसागरातील ढगाळ वातावरण आपल्याला नाहीसं झालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आपल्याला ते सक्रिय दिसतंय. यामध्ये नांदेड भागाला, औरंगाबाद, लोणार, जिंतूर, उमरखेड, आदिलाबाद या भागामध्ये आपल्याला ते सक्रिय दिसते. तर पूर्व विदर्भामध्ये गडचिरोली, गोंदिया,
नागपूर या भागामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात ढगांची दाटी आपल्याला दिसून येते. यामध्ये चंद्रपूरचा भाग बघता आपण थोडा स्वच्छ वातावरणाचा दिसेल, परंतु येत्या काही तासांमध्ये तिथं सुद्धा आपल्याला पावसाची सक्रियता दिसल्यामुळं ढगाळ वातावरण नक्कीच दिसून येणार आहे. तर हे सर्व ढगाळ वातावरण जे आहे ते बंगालच्या उपसागरातून आपल्याला नाहीस झालेलं असून ते आता हळूहळू पश्चिमेकडे वळते. जे आपण कालचं मॉडेल बघितलं त्यामध्ये आपल्याला पूर्व किनारपट्टीवर खूप मोठ्या प्रमाणात ढगांची दाटी दिसत होती, मात्र आता ती ढगांची दाटी आपल्याला पूर्व विदर्भातून प्रवेश करून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत पसरलेली दिसतीये. यामध्ये अनेक भागाचा आपल्याला समावेश झालेला दिसतोय. त्यानंतर एक नवीन मॉडेल बघूया आपण. यामध्ये आपल्याला कमी दाबाचा पट्टा दिसून येईल. 1002, 1004, 1004, त्यानंतर 1006 असे कमी दाबाचे पट्टे जे आहेत ते बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेले आहेत. तर हे कमी दाबाच्या पट्ट्यांची दिशा ही पश्चिमेकडे असून 1004 हा कमी दाबाचा पट्टा आपल्याला महाराष्ट्रामधनं सक्रिय दिसतोय. त्यानंतर 1006 हा कमी दाबाचा पट्टासुद्धा आपल्याला महाराष्ट्रामधनं सक्रिय दिसतोय. 1004 कमी दाबाचा पट्टा आपल्याला बघू शकता आपण मराठवाड्यातनं, तर 1006 हा कोकणामधनं सक्रिय दिसतोय. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कमी दाबाची पट्ट्याची निर्मिती होऊन मुसळधार प्रकारच्या पावसाची सक्रियता वर्तवली गेली आहे. तापमान जे आहे महाराष्ट्राचं बघता आपण मध्यम स्वरूपाचं तापमान जे की पावसाला पूरक असं तापमान राहणार आहे. मुंबई 26 डिग्री सेल्सिअस, नाशिक 22 डिग्री सेल्सिअस, त्यानंतर औरंगाबाद 31 डिग्री सेल्सिअस, तर नागपूर 30 डिग्री सेल्सिअस अशा प्रकारचं तापमान आपल्याला बघायला मिळेल. हे तापमान पावसासाठी अतिशय अनुकूल असून यामध्ये आपल्याला जोरदार प्रकारचा पाऊस बघायला मिळेल. त्यानंतर या मॉडेलमध्ये आपण बघू शकता किती मोठ्या प्रमाणामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला होता बंगालच्या उपसागरामध्ये आणि पश्चिम किनारपट्टीवर सुद्धा आपण बघू शकता किती मोठ्या प्रमाणात आपल्याला पावसाची सक्रियता दिसून येते. त्यानंतर या मॉडेलनुसार आपल्याला सामुद्रिक तापमान समजून येईल. आपण बघू शकता समुद्राचे तापमान, बंगालच्या उपसागराचे तापमान हे आपल्याला 30 डिग्री सेल्सिअसपर्यंत बघायला मिळते. तर अरबी समुद्राचे तापमान हे आपल्याला 28 डिग्री सेल्सिअसपर्यंत बघायला मिळते. हे तापमान जे आहे हे पावसाच्या निर्मितीसाठी, अतिमुसळधार पावसासाठी अतिशय अनुकूल असून यामुळे वाऱ्यांचा वेग वाढलेला आहे आणि दिशा जी आहे ती महाराष्ट्राकडे वळलेली आहे. त्यामुळे हे सामुद्रिक तापमान, समुद्राचे तापमान अतिशय पूरक असे पावसासाठी आहे. हे जे आपण मॉडेल बघितलेलंच आहे, या मॉडेलनुसार आपल्याला एक गोष्ट समजून आलेलीच असेल की हळूहळू आता संपूर्ण महाराष्ट्र पावसाने व्यापलेला आहे आणि आता वेळ आली आहे ती सार्वत्रिक पावसाची. म्हणजेच की आपल्याला सर्व महाराष्ट्रामध्ये सार्वत्रिक प्रकारचा पाऊस बघायला मिळेल आणि मुसळधार ते अतिमुसळधार प्रकारचा पाऊस हा राहणार आहे. यामध्ये मुख्यतः आपल्याला आता जो आहे तो पश्चिम महाराष्ट्राचा भाग, उत्तर महाराष्ट्राचा भाग आणि मराठवाड्याचा भाग आणि पश्चिम विदर्भाचा भाग या भागांमध्ये जोरदार प्रकारच्या पावसाची सक्रियता आपल्याला दिसून येईल. कारण कमी दाबाच्या पट्ट्याची सक्रियता ही आता पश्चिमेकडे वळली असून पश्चिमी महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये ही खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. त्यामुळे या भागामध्ये आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार प्रकारचा पाऊस बघायला मिळेल आणि हा जो पाऊस राहणार आहे हा मेघगर्जनेसह आपल्याला पाऊस बघायला मिळेल. तर कमी दाबाचा पट्टा जो आहे तो आपण बघू शकता अकोल्याजवळ लोणार या भागामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला दिसतोय. याची जी परिणाम आहे, याचा जी सक्रियता आहे ही संपूर्ण विदर्भावर राहणार आहे. त्यामुळं कारंजा, यवतमाळ, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, खामगाव या सर्व भागांमध्ये आपल्याला जोरदार प्रकारचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल. येत्या काही तासांमध्येच 12 ते 24 तासांमध्ये आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात जे ते अतिवृष्टी बघायला मिळणार आहे. कारण कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढल्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला खूप जोरदार असा पाऊस बघायला मिळेल. यामध्ये 19, 20, 21 आणि 22 ऑगस्टला आपल्याला याचा सर्वाधिक जोर असून 22 ऑगस्टपर्यंत अतिवृष्टीचा इशारासुद्धा देण्यात आलेला आहे. 22 ऑगस्टपर्यंत आपल्याला महाराष्ट्रामध्ये मुसळधार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो पाऊस सक्रिय दिसेल. त्यामुळं हवामान खात्याने जे आहे ते अतिवृष्टीचा इशारा जाहीर केलेला असून हाय अलर्ट देण्यात आलेला आहे. तर हे जे पावसाला सुरुवात झालेली आहे 16 ऑगस्टपासनं, तर ही 28 ऑगस्टपर्यंत आपल्याला पावसाची सक्रियता दिसून येणार आहे.
महाराष्ट्रामध्ये आपल्याला 28 ऑगस्टपर्यंत पाऊस जो आहे तो पाऊस सक्रिय दिसेल। यामध्ये पावसाचा जो सर्वाधिक जोर राहणार आहे तो म्हणजे 19 ऑगस्ट, 20 ऑगस्ट, 21 ऑगस्ट आणि 22 ऑगस्ट या तारखांमध्ये आपल्याला पावसाचा सर्वाधिक जोर बघायला मिळेल। यामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला पावसाची जोरदार प्रकारची सक्रियता दिसून येईल। बघू शकता आपण खामगाव, अकोला साईडला, मूर्तिजापूर, दर्यापूर, त्यानंतर अकोट, अमरावती, अचलपूर, यवतमाळ, नागपूर, गडचिरोली, भंडारा या सर्व भागांमध्ये आपल्याला पावसाची सक्रियता दिसून येते आणि जोरदार अशा प्रकारचा पाऊस दिसून येतोय। उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा नंदुरबार, धुळे या भागामध्ये सुद्धा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात पावसाची सक्रियता दिसून येते। जळगाव, खान्देश या भागामध्ये सुद्धा आपल्याला पाऊस सक्रिय दिसतोय। त्यामुळे अनेक ठिकाणी आपल्याला मुसळधार असा पाऊस जो आहे तो पाऊस सक्रिय दिसेल। आतापर्यंत अनेक जिल्ह्यांमध्ये, अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। अनेक ठिकाणी जोरदार असा पाऊस झालेला आहे, तर काही ठिकाणी आणखीन पण पावसाची प्रतीक्षा आहे। मात्र त्या भागांमध्ये सुद्धा येत्या काही तासांमध्येच आपल्याला पाऊस सक्रिय दिसेल आणि जोरदार प्रकारचा पाऊस दिसेल। तसा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला काही अंशी तरी पाऊस सक्रिय सर्वकडे दिसतोच आहे, परंतु काही भागांमध्ये पावसाची जी तीव्रता आहे ती खूप कमी असल्याने त्यामुळे तेथील जे शेतकरी आहेत ते चिंतित आहेत। परंतु तिथंसुद्धा येत्या काही तासांमध्येच आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार प्रकारचा पाऊस नक्कीच बघायला मिळेल आणि कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता महाराष्ट्रामध्ये वाढल्यामुळे आपल्याला सर्व महाराष्ट्रामध्ये आपल्याला 12 ते 24 तासांमध्ये सार्वत्रिक अशा प्रकारचा पाऊस मेघगर्जनेसह बघायला मिळणार आहे। या मॉडेलनुसार आपल्याला ते समजून येतच असेल की कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता किती मोठ्या प्रमाणात आहे, आपल्याला दिसून येत असेल लालसर रेषेमध्ये। आणि पश्चिम किनारपट्टी जी आहे, भारताची पश्चिम किनारपट्टीवर आपल्याला ती सक्रियता दिसून येते। पूर्णपणे पावसाची सक्रियता किती दाट प्रमाणात आहे ते सुद्धा आपल्याला दिसून येते। त्यामुळे 22 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रामध्ये हाय अलर्ट देण्यात आलेला असून मुसळधार प्रकारच्या पावसाची मेघगर्जनेसह दाट शक्यता वर्तवली गेली आहे। हे ते मॉडेल आहे, हे आपण बघितलंच आहे। या मॉडेलनुसार स्पष्ट होतंय की जी आपण दिशा बघू शकतो, ढगांची, बंगालच्या उपसागरातील ढगांची दिशा पश्चिमेकडे वळलेली असून महाराष्ट्रामध्ये किती मोठ्या प्रमाणाची ढग जे आहे ते ढग सक्रिय झालेले आपल्याला दिसत आहेत। या ढगांची जी आहे ती पूर्व विदर्भामधनं प्रवेश होऊन त्यानंतर मध्य प्रदेशामधनं उत्तर महाराष्ट्रातून प्रवेश होऊन आता हळूहळू संपूर्ण महाराष्ट्र हे ढग व्यापून टाकत आहेत। यामध्ये आपल्याला विदर्भाचा भाग, मराठवाड्याचा भाग, उत्तर महाराष्ट्राचा भाग, पश्चिम महाराष्ट्राचा भाग आणि कोकणाचा भाग, संपूर्ण भाग हा व्यापलेला दिसतोय। त्यामुळे आपल्याला या सर्व ठिकाणी जी आहे ते खूप मोठ्या आणि जोरदार अशा प्रकारच्या पावसाची शक्यता आहे। हवामान खात्याने सुद्धा हा अंदाज वर्तवलेला आहे की 22 ऑगस्टपर्यंत आपल्याला मुसळधार प्रकारचा अतिवृष्टीचा आपल्याला इशारा जो आहे तो इशारा देण्यात आलेला आहे। यामध्ये मुख्यतः विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या 3 भागांना सर्वाधिक पावसाचा जो आहे पावसाची सक्रियता बघायला मिळेल हे सुद्धा यामध्ये स्पष्ट केलेलं आहे। तर हीच होती आपली आजची अपडेट, जी की तुमच्यासमोर मांडली की येत्या काही तासांमध्ये 12 ते 24 तासांमध्येच आपल्याला महाराष्ट्रामध्ये सार्वत्रिक प्रकारचा पाऊस बघायला मिळेल। तर हीच अपडेट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील। तर आता आपण भेटूया एका नवीन अपडेटसोबत पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत मी इथंच थांबतोय। धन्यवाद।